अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मैत्रिणींनो, येत्या 2 दिवसामध्ये आपण नवीन वर्षाला सुरुवात करणार आहोत. 2024 वर्ष संपवून आपण 2025च्या नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत. तर त्यासाठी आपण आत्तापर्यंत जे 2024 हे वर्ष आपल्यासाठी कसं गेलं आहे आणि ह्या 2024 या वर्षामध्ये आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी, चांगल्या वाईट गोष्टी घडून गेलेल्या आहेत, ह्या गोष्टींसाठी आपण एकदा डोळे बंद करून एकदा एकदा आपण एका फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. कारण की आपल्या आयुष्यामध्ये ह्या 365 दिवसामध्ये, एका वर्षामध्ये खूप चांगल्या वाईट अशा गोष्टी घडून गेलेल्या असतील किंवा 2024च काय, 2023, 2022 खूप चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात मैत्रिणींनो आपल्या आयुष्यामध्ये. तर आपल्याला असं वाटत असतं की मी सगळं व्यवस्थित करते, मी स्वामींची सेवा करते, मी विष्णूंची सेवा करते, मी साईबाबांची सेवा करते. प्रत्येकजणी आपल्या आपल्या इष्टदेवतांची सेवा करत असतो. तर ह्या इष्टदेवतांची सेवा करून सुद्धा आपण ज्या देवाला मानतो, कधीतरी आपल्या आई आई वेगळ्या देवाला मानते, कधी आपले वडील एका वेगळ्या इष्टदेवतेला मानतात, कधी आपण एका वेगळ्या देवतेला मानतो. तरीसुद्धा माझ्या आयुष्यात एवढे वाईट प्रसंग का येतात? किंवा माझ्या तोंडी आलेला घास का चालला जातो? का निघून जातो? किंवा मग मला माझ्या घरामध्ये कटकटी होतात. माझ्या नवरा बायकोंचे कधी-कधी चांगले रिलेशन राहत नाही. आई-मुलीचे चांगले रिलेशन राहत नाही. मुलाचे आणि वडिलांचे चांगले रिलेशन राहत नाही. कधी-कधी मुलाचं आणि वडिलांचं जमत नाही. कधी-कधी आई-मुलीचं जमत नाही. तर मैत्रिणींनो, प्रत्येक घरामध्ये कोणीच नाही, माझ्यापासून तुमच्यापर्यंत आजपर्यंत कोणीच सुखी नाही. तर प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही कटकटी आहेत. तर ह्या कटकटी कशामुळे असतात? का असतात? हे आपण कधीच विचार करत नाही. आपण फक्त एवढं म्हणतो बोलताना, की मी सगळं काही करते, मी देवाची देवपूजा करते, मी स्वामींची सेवा करते, मी दत्त महाराजांची सेवा करते, मी सगळे इष्टदेवतांची सेवा करते. पण माझ्या आयुष्यात तरी पण एवढे प्रसंग का येत आहेत? तर हे प्रसंग का येत आहेत मैत्रिणींनो आणि का येतात हे सांगण्यासाठीच मी आज हा व्हिडिओ बनवला आहे. तर हा व्लॉग तुम्ही पूर्णपणे बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर मला खरंच तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नसेल शेअर करण्याची कोणाला इच्छा, पण तुम्ही हा जो विषय आहे, हा जे लोकं दुःखात असतील, जे लोकं वाईट प्रसंगात असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. जेणेकरून हे ऐकल्यानंतर त्यांचंही खूप चांगलं होईल आणि चांगलं होण्याचा प्रयत्न माझ्यापर्यंत म्हणजे मी करण्याचा प्रयत्न करते, की प्रत्येकजणी सुखात राहायला पाहिजे. प्रत्येक जणी जे उपभोग चांगले सुखी माणसं घेत आहेत, तोच उपभोग आज दुःखात असणाऱ्या माणसांनी पण घेतला पाहिजे. एवढीच माझी एक कळकळीची विनंती आहे मैत्रिणींनो. म्हणून माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर 100% सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, मी आहे राखी पाटील आणि माझ्या राखी पाटील ह्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान जावो, प्रसन्न जावो आणि पॉझिटिव्ह जावो, हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर मैत्रिणींनो, आपण 2024 गेल्यानंतर आपण आता 2025मध्ये आपण पदार्पण करणार आहोत. तर 2025मध्ये आपल्याला एक संकल्प करायचा आहे. बघा, आपण प्रत्येक वर्षी एक संकल्प करत असतो, की मला तब्येत कमी करायची आहे, मला डाएट करायचं आहे किंवा मला हे बुक वाचायचं आहे, मला वाचनाची आवड ठेवायची. प्रत्येकाचा काही ना काही एक ध्येय असतं, की ह्या वर्षी मला असा-असा संकल्प करायचा आहे. पण मैत्रिणींनो, मी सांगते म्हणूनच तुम्ही फक्त एकदा करून बघा. एकदा करा किंवा मग 6 महिने तरी करा. प्रत्येक गोष्टीचं लगेच एका महिन्यात जर तुम्ही म्हणणार, की 6 महिने होणार नाही आणि मी एका महिन्यासाठी करते, तर एका महिन्यात लगेच त्याचा प्रभाव पडणार नाही, जेवढा तुम्ही 6 महिने करणार तेवढा. तर मैत्रिणींनो, फक्त 6 महिने हे करून बघा तुम्ही आणि मी जी सेवा सांगते, ती सेवा फक्त 6 महिने करा. आपोआप तुम्हाला त्याची हॅबिट लागेल आणि तुम्हाला त्याचे परिणाम पण जाणवतील, त्याचे तुम्हाला फळ पण मिळेल. तर मैत्रिणींनो, आपल्याला ह्या नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून असो, माझा व्हिडिओ जो तुमच्यापर्यंत लेट पोहोचला असेल, ज्या दिवशी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला, त्या दिवसापासून जरी तुम्ही सुरुवात केली,
तरी इट्स ओके, पण करा 100% ही सेवा करा मैत्रिणींनो. कारण की ह्या सेवेचे खूप चांगले फळ आहे. तर आपल्याला 1 तारखेपासून अशी सेवा करायची आहे, की आपल्याला बघा आपण स्वामी महाराजांचे सेवेकरी असू, दत्त महाराजांचे सेवेकरी असणार, कोण रामाचे सेवेकरी आहेत, भगवान रामांचे, कोण महादेवाचे सेवेकरी आहेत. तर त्या झाल्या आपल्या इष्टदेवता. इष्टदेवतांची सेवा करता करताच आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला स्टार्टिंग करायची आहे ती आपली कुलदेवतेची. आपली कुलदेवता ही आपलं जे कुळ असतं, तर आपल्या कुळामधून किंवा आपल्या कुळातून, आपल्या गोत्रातून कुलदेवता, ही कुलदेवता आपल्या कुळाची असते. तर आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण आत्तापर्यंत जेवढ्या सेवा करत होतो, त्या सेवा पण तुम्ही कंटिन्यू ठेवा. परंतु आपल्याला जास्तीत जास्त सेवा वाढवायची आहे ती कुलदेवतेची. तर मैत्रिणींनो, कुलदेवतेची सेवा कशी करायची आपल्याला? तर सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या कुलदेवीचा छोटा किंवा मोठा फोटो आपल्या देवघरामध्ये, देवीची गादी असणं महत्त्वाचं आहे. गादी असणं म्हणजे देवीचं आपल्या घरामध्ये स्थान असणं खूप महत्त्वाचं आहे. तर तो फोटो तुम्ही फोटो घ्या किंवा कुलदेवतेचा टाक घ्या, पण आपल्या देवघरामध्ये देवीचा फोटो पाहिजे म्हणजे पाहिजे. तर बाकीचे म्हणतात की आम्हाला आमची कुलदेवता माहीत नाही आहे. मैत्रिणींनो, तुमच्या आजूबाजूच्या केंद्रामध्ये जा. आजूबाजूच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला त्या केंद्रामध्ये तुम्ही विचारा. तिथं त्यांना सांगा की मला माझी कुलदेवता माहीत नाहीये, तर मला माझी कुलदेवता माहीत करून घ्यायची आहे. तर ती कुलदेवता तुम्हाला तिथं 100% तुम्हाला ते प्रश्न उत्तरं जे विचारतात आणि मांडतात आपण त्यांच्याकडे, ते तुम्हाला त्यांच्याकडे पुस्तक असतं दिंडोरी प्रणीत. तर त्या पुस्तकामध्ये आपली कुलदेवता कोणती हे आपल्या कुळानुसार किंवा आपल्या सरनेमनुसार, तर आपल्या सरनेमनुसार ती कुलदेवता आपल्याला कळत असते. तर ती कुलदेवता माहीत पडल्यानंतर किंवा तुम्हाला जरी कुलदेवता माहिती आहे, तरी आजपासून आपल्याला देवीची, आपल्या कुलदेवतेची सेवा सुरू करायची आहे. सगळ्यात पहिले देवीचा फोटो आणल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ देवीच्या नावाने आपल्याला एक देवीची आरती म्हणायची आहे. तर मग ती देवीची आरती कोणती म्हणायची? तर दुर्गा देवीची एक आरती म्हणायची मैत्रिणींनो. आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला आपली देवी माहिती असेल. आता बघा, माझी देवी आहे चामुंडा माता. तर मी माझ्या चामुंडा मातेचं जे मेन स्थान आहे, मेन स्वरूप आहे, जिथं मंदिर आहे देवीचं, तिथं वर्षातनं मी एकदा जाते किंवा 6 महिन्यातनं एकदा जाते. जास्तीत जास्त वर्षातनं एकदा जायचं. तर वर्षातनं एकदा गेल्यानंतर ती देवीची जी मूर्ती आहे, तिथल्या मंदिरातल्या गाभाऱ्यातली जी मूर्ती आहे, ती तर माझ्या डोळ्यामध्ये म्हणजे नजरेमध्ये आहे. तर मी काय करते, किंवा तुम्ही पण सकाळी जेव्हा आपण देवपूजा करत असतो, तर देवीला आपण जी देवी आपली बघितलेली असते, त्या देवीवर आपली नजर त्या मंदिरामध्ये जी मूर्ती बसलेली आहे, त्या मंदिरामध्ये आपल्या नजरेचा फोकस तिथं जायला पाहिजे. म्हणजे आता समजा माझी देवी चामुंडा माता देवी आहे, तर मी सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो, तेव्हा कंटिन्यू जितके देव आपण म्हणजे आपण समजा स्वामी महाराजांची मूर्तीची देवपूजा करतोय, तर त्यांची अंघोळ घालतोय, तर आपण तेव्हा काय करतो? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पाची अंघोळ घालायला घेतली, लगेच श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. महादेवाची अंघोळ घालायला घेतली, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. असं प्रत्येक देवाची जेव्हा आपण अंघोळ घालत असतो, तेव्हाच देवीचा जेव्हा आपण फोटो पुसत असतो ओल्या कपड्याने, किंवा मग टाक आपण धुत असतो, अंघोळ घालत असतो टाकची, तेव्हा आपण एक नवार्णव मंत्र म्हणायचा मैत्रिणींनो. सुरुवातीला तुम्हाला तुमच्या सुरुवातीसाठी मी एकदम साधी साधी सेवा सांगते. मी अशी सुरुवातीला पहिले खूप एकदम मोठी सेवा नाही सांगते की लगेच तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ वाचायला सुरू करा. कारण की जे नवीन सेवेकरी असतात, ज्यांनी कुठल्याही देवाची सेवा सुरू केलेली असते, आता फॉर एक्झाम्पल मला महादेवाची सेवा सुरू करायला लावली, तर भगवान महादेवांची, शंकरांची सेवा सुरू करायला लावली, तर मला डायरेक्ट सेवा सुरू करा म्हटल्यानंतर जर मला रुद्राभिषेक करायला लावला, तर मी करणार नाही. मी रुद्राभिषेक करणार नाही, कारण माझ्यासाठी ती सेवा नवीन आहे. रुद्राभिषेक एक फॉर एक्झाम्पल सांगते, रुद्राभिषेक माझ्यासाठी नवीन आहे. तो म्हणायला, तो वाचायला मला खूप जड जाईल आणि तिथंच मी सेवा बंद करेन. मी त्या देवाची सेवा कंटिन्यू करणार नाही. तर मी सुरुवातीला काय केलं पाहिजे? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एक माळ जप मंत्र म्हणायला पाहिजे. तसंच तुम्ही पण देवीची सेवा सुरू करताना मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही डायरेक्ट मोठी सेवा घ्या, की काय करा, दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण वाचा किंवा 2 अध्याय रोज वाचा, हे सांगणार नाही.
सुरुवातीला सगळ्यात पहिले तुम्ही देवीचं अधिष्ठान तुमच्या घरामध्ये ठेवा, देवीची गादी ठेवा, स्थान ठेवा. त्यानंतर तुम्ही रोज कुलदेवतेची दोन टाईमपैकी एक टाईम आरती म्हणा देवीची आणि रोज नवार्णव मंत्र म्हणा. ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे म्हणजे काय मैत्रिणींनो, तर आपले 3.5 शक्तिपीठ आहेत. कोणते कोणते? महालक्ष्मी कोल्हापूरची, रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी आणि रेणुका माता माहूरगडची आणि 3.5 शक्तिपीठापैकी आपली वणीची सप्तशृंगी. तर ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्याच्यामध्ये महालक्ष्मी, महासरस्वती आणि चामुंडा माता म्हणजे या तिघांचं त्याच्यामध्ये एक स्थान दिलं गेलेलं आहे. रेणुका माता यांचं एक स्थान दिलं गेलेलं आहे. तर तुम्ही हा मंत्र जरी देवपूजा करताना, आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही आता बघा नोकरी करणाऱ्या महिलांना एवढा वेळही नसतो, सकाळी सकाळी त्या घरातलं सगळं आवरून परत देवपूजा करून किंवा मग एक माळजप करायलाही त्यांना वेळ राहत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही गाडी चालवताय, गाडी चालवता चालवता तुम्ही नवार्णव मंत्र जरी म्हटला, ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र जरी म्हटला तुम्ही 11 वेळेस दिवसभरामधनं तुमच्या तोंडून, जसा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जरी मंत्र असतो ना आपला, तसाच तुम्ही ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नवार्णव मंत्र जरी म्हटला तरी तुमची कुलदेवतेची सेवा लागू पडते मैत्रिणींनो. कारण की देवी ही असं काय आहे, देवीचं स्वरूप की देवी ही पहिले आपल्या कुळाचा उद्धार करत असते. कुळाचा उद्धार करत असताना ती आपलं जे कुळ, आपलं गोत्र, आपली फॅमिली यांचा सगळ्यांचा उद्धार करत असते. आणि वर्षातून एकदा देवीवर जा, कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्षातून एकदा देवीवर जा. नसेल तुम्हाला देवी माहिती तर ह्या 3.5 शक्तिपीठ आहेत. 3.5 शक्तिपीठांपैकी तुमच्या जवळपास जे आहे, आता सपोज फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये कोल्हापूर जवळ आहे किंवा तुळजापूर जवळ आहे किंवा वणीची सप्तशृंगी जवळ आहे, नाशिकमध्ये काय जवळ आहे, इकडं अमरावतीकडे काय जवळ आहे, नगरकडे काय जवळ, तिथल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी जे जवळ आहे ना तिथं जाऊन या हवं तर. पण जास्तीत जास्त तुमच्या देवीवरच जाण्याचा प्रयत्न करा. आपण काय करत असतो ना, आपण आई सोडून मावशीला मानत असतो. म्हणजे आपण काय करतो, जी आपली आई आहे, आपली आई म्हणजे आपली कुलदेवता आहे, ती कुलदेवतेलाच आपण मानलं पाहिजे. आपण मावशीची सेवा नाही केली पाहिजे. आपण आपल्या आईचीच सेवा केली पाहिजे. आणि वर्षातनं एकदा गेल्यानंतर मैत्रिणींनो, प्रत्येक वेळेस आपण काय करतो ना, फक्त नवरात्रमध्येच जी 2 नवरात्र येतात आपली, शारदीय नवरात्र आणि अशा 2 नवरात्र येतात, त्यावेळेसच आपण फक्त दुर्गा सप्तशती पारायण किंवा देवीवर जातो किंवा देवीचं जे काही करायचंय ते करतो. पण देवीचा कुळाचार आणि कुळधर्म ह्या गोष्टी देवीच्या केल्याच पाहिजे. तरच देवी, आणि असं होत नाही की देवी आपल्यावर कोपते किंवा कुळावर देवीचा कोप होतो. देव कधीच कोपत नाही. देवीचा पण कधीच कोप होत नाही. कोप होणं हे खोटं आहे. पण देवी नाराज केव्हा होते, जर आपल्या हातून देवीची सेवा होतच नाही, आपण देवीची सेवाच करू शकत नाही, तरच आपल्या देवी ही नाराज होत असतील. तर मैत्रिणींनो, वर्षातनं एकदा तरी देवीची जाऊन, देवीला तिथं स्थानावर जाऊन देवीची ओटी भरा खणा नारळाने, साडी चोळीने आणि बांगड्या वगैरे. आणि देवीला डाळिंब हे खूप प्रिय असतं. डाळिंब ओटी भरत असताना एक तरी डाळिंब ओटीमध्ये ठेवलंच पाहिजे. कारण की देवीची ओटी भरताना देवीला एक संकल्प, हातामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता, फूल असेल तर फूल टाकायचं आणि देवीला म्हणायचं की देवी, तुम्हाला तो श्लोक म्हणजे संस्कृतमध्ये नाही म्हणता येणार, पण आपलं मराठीत म्हणायचं की हे माते, हे आई कुलस्वामिनी, मी आज तुझ्या दारी आलेली आहे. तर मी विथ परिवार म्हणजे फॅमिलीसहित मी तुझ्याकडे आलेली आहे. तर माझी ओटी तू स्वीकारून घे आणि माझ्या परिवारावर तुझी श्रद्धा असू दे, तुझं लक्ष असू दे. तुम्हाला जे काही सांगायचंय, तुमचं सुख दुःख जे काही देवीला सांगायचंय ते तुम्ही सांगून तो संकल्प साईडला सोडून द्यायचा आहे मैत्रिणींनो. आणि जर होत असेल तर जेव्हा आपण देवीची ओटी भरतो, जर तुमच्याकडनं शक्य होत नसेल किंवा होत असेल की असं वाटतं की आपली जी कुलदेवता आहे तिथं खूप जास्त गर्दी नसते, असं जर आपल्याला वाटतं की तिथं खूप जास्त गर्दी नसते आणि आपली जी पूजा आहे ती पूजा व्यवस्थितरित्या होते, तिथं जाऊन होते, तर मैत्रिणींनो, होत असेल तर जे आपल्याकडे जे सूप असतं, जे सुपडं असतं आपल्याकडे
जे कांबळ्यांच्या काडींचं सुपडं असतं त्या सूपनेच देवीची ओटी भरायलाच पाहिजे. कारण की ते आपलं एक धर्म आहे तो, की देवीची ओटी ही सूपनेच भरली पाहिजे. नसेल शक्य होत तर तुम्ही अशी हातामध्ये पण भरली तरी चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय करत असतो, देवीची ओटी भरताना ही अशीच्या अशी जाऊन देवीच्या पायाजवळ ठेवून देतो. पण मैत्रिणींनो, ही चुकी कधीच नाही करायची. कारण की देवीची ओटी भरताना ती साडी पूर्ण मोकळी करून, ओपन करून तरच देवीची ओटी भरायची. ती साडी देवीच्या डोक्यावर टाकून यायची किंवा ती ओपन करूनच ती ओटी भरायची नंतर. ती साडी तशीच्या तशी ठेवून यायची नाही. कारण की ती देवीची ती ओटी म्हणजे स्वीकारली जात नाही. तर अशा मी गोष्टी सांगितल्या की देवीचं स्थान असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, दिवसातनं एकदा तरी तुम्ही देवीची आरती म्हटली पाहिजे. तिसरी गोष्ट, नवार्णव मंत्र. नवार्णव मंत्र हा म्हटलाच पाहिजे. नाहीतर जर तुम्हाला नाही नवार्णव मंत्र पाठ असेल तर एकदा म्हणजे दिवसभरामधनं 11 वेळेस 21 वेळेस तुमच्याकडनं जेवढं शक्य आहे, जेवढं तुम्हाला काम करता करता आठवण आली, स्वयंपाक करता करता आठवण आली तरी म्हटलं तरी चालेल. असं नाही की बसूनच केली पाहिजे. वेळ असेल तर 100% बसा, नसेल वेळ तर मनातल्या मनात म्हणा, ओम श्रीम कुलदेवताय नमः. काय म्हणायचं? ओम श्री कुलदेवताय नमः. असं जरी म्हटलं तरी तुमची जी कुठलीही कुलदेवता असेल, तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, तर ती कुलदेवतेचा हा मंत्र म्हटला तर तो मंत्र तुमच्या देवीपर्यंत 100% पोचणार म्हणजे पोचणार मैत्रिणींनो. तर येत्या 1 तारखेपासून तुम्ही संकल्प करा की आजपासून माझ्या हातून देवीची सेवा ही घडलीच पाहिजे. फक्त तुम्ही 21 दिवसाचा पण करा. कसं असतं ना, आपण कुठली पण सेवा करत असताना 21 दिवस त्याची सवय केली पाहिजे. 21व्या दिवशी जर तुम्ही सवय केली तर 22व्या दिवशी तुम्हाला आपोआप हॅबिट लागून जाते. आणि जर तुम्ही 21 दिवसामध्ये जर संकल्प केला पूर्ण किंवा तुमच्याकडनं जर नाही पूर्ण झाला तर परत तुम्ही त्याच दिवसाची रिपिटेशन करा परत. म्हणजे जर तुम्ही जर असं आपण एक बांधून घ्यायचा मनाशी की मला 21 दिवस ही सेवा कंप्लीट करायची. 22व्या दिवशी कुठल्याही गोष्टीची आपल्याला हॅबिट आपोआप लागतेच. पण हे एक करा की देवीची सेवा ही झालीच पाहिजे. आणि वर्षातून एकदा देवीची खणा नारळाने ओटी भरा साडी चोळीने. देवीला जाऊन, देवीच्या स्थानावर जाऊन देवीचा आशीर्वाद घ्या मैत्रिणींनो. आणि जर पुढची सेवा तुम्हाला पाहिजे असेल की कुलदेवतेची अजून कुठली सेवा करायची तर मी ती सेवेचा 100% व्हिडिओ बनवेल. तुम्हाला जर ती सेवा पाहिजे असेल. आणि बघा एक महत्त्वाचं, ही सेवा सुरू केल्यानंतर तुमच्या घरामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मुलामध्ये किंवा तुमचं मुलीचं लग्न जमत नाहीये, मुलाचं लग्न जमत नाहीये, तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे, तुम्हाला काम सापडत नाहीये, ह्या गोष्टी तुमच्याकडे आतापर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या. पण ही सेवा केल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये बदल बघा. एवढा बदल होईल, एवढा बदल होईल या गोष्टींमध्ये की तुम्हालाच आपोआप जाणवायला लागेल की माझ्या घरामध्ये जो कलह चालत होता, माझ्या घरामध्ये जी शांती हरपली होती, जी शांती हरवली होती, जे सुख हरवलं होतं ते परत आलं, मला परत मिळालं. तर मैत्रिणींनो, म्हणजे महिलांनी मंगळवार किंवा शुक्रवार, 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवाराचं सुरुवातीला जशी कुलदेवतेची सेवा सुरू केली तशी 11 मंगळवार उपवास करायला सुरुवात करा. पहिले सुरुवातीला फक्त 11. पाठ मांडू नका, काहीच करू नका, कुठलंच पाठ मांडू नका कुलदेवतेसाठी. फक्त 11 मंगळवारांची सेवा करा. 11 मंगळवारांचा उपवास करा आणि देवीची सेवा पण रोज सुरू द्या. तुमच्या घरामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या दुःखामध्ये खूप चेंजेस व्हायला, बदल व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल कुलदेवतेविषयी तर मी 100% ते सांगेल. पण सुरुवातीला 1 तारखेपासून 2025 मध्ये पदार्पण करताना जर तुम्हाला जर ही सेवा सुरू करायची असेल आणि तुम्हाला जर चेंजेस पाहिजे असतील, तुमच्या आयुष्यामध्ये येणारे बदल पाहिजे असतील तर 100% ही सेवा करा मैत्रिणींनो. माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत खूप सेवा करत असतील पण ही सेवा चालू करा आणि तुमच्यामध्ये बदल बघा. तर बस माझं एवढंच सांगण्याचा प्रयत्न होता. मी तुम्हाला खूप मोठी सेवा सांगितली नाही की दुर्गा पाठ सप्तशती करा, हे करा. सुरुवातीला तुम्ही फक्त तुमच्या देवीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. फक्त देवीपर्यंत जा. देवीपर्यंत जा म्हणजे कुठे? देवीच्या स्थानावर किंवा देवीच्या मंदिरामध्ये जा नाही म्हणते मी. तुम्ही फक्त देवीची सेवा करायला सुरू करा. जी सेवा तुम्ही आजपर्यंत करत नाही होते ती सेवा करा देवीची. आणि ती सेवा करत असताना तुमच्या घरामध्ये येणारे खूप मोठे प्रसंग
त्याचा प्रभाव किती छोटा होतोय, त्याचा जो रिफ्लेक्शन आहे ते किती कमी होतंय हे तुम्हाला आपोआप जाणवायला लागून जाईल आणि तुमच्या घरामध्ये खूप छान मंगलमय असं होईल. आणि मीही महाराजांना आणि माझ्या चामुंडा माताला एक विनंती करते आणि एक साकडं घालते की तुमचं सगळ्यांचं खूप छान हो. ह्या 2025 मध्ये ही सेवा सुरू करा आणि तुमचं सगळ्यांचं छान होईल, भलं होईल. अशा प्रकारे मी माझा आजचा व्लॉग थांबवते, कारण की खूप जास्त मोठा झालाय मैत्रिणींनो. पण हे करून बघा आणि याचा रिझल्ट मला सांगा कमेंटमध्ये. तुम्हाला स्वतःला जाणवेल की याचा काय रिझल्ट आहे. तर धन्यवाद मैत्रिणींनो.